गेल्यानंतर आणि आज जसं कोर्टाने सुद्धा विचारलं की त्या काय आझाद मैदानामध्ये पाणी आहे बसायला, त्यांनी सांगितलं पाऊस होता, तुम्हाला माहिती होतं, मग कसे काय आला तुम्ही पाण्यामध्ये? तर हे सगळं तोपर्यंत निपटू द्या, मग बघू, येऊ आम्ही. सरकार सर्व पर्यायाची चाचपणी करते आहे. 2 दिवस झाले मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते, जरांगे मागे हटायला तयार नाहीत. मग याच्यातून मार्ग कसा निघेल, तोडगा कसा निघेल? ते आता ते समिती पण आहे, शिंदे समिती आहे, नंतर विखे पाटील समिती आहे, ते त्याच्यावर अभ्यास करतात. माझा मुद्दा एवढाच, भटक्या मुद्दा ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, एवढा होतो. बाकी त्यांना काय करायचं ते. राज ठाकरे म्हणतात शिंदेनाच विचारा काय ते. हो, आता राज ठाकरे म्हणतात ठीक आहे, आता त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते जरांगेने दिलेलं आहे का. परंतु जे आहे सगळ्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे की बाबा माणुसकीच्या दृष्टीने जे आहे तिथल्या लोकांना चहा पाणी नाश्ता जेवण द्या. तुमच्या ओबीसी नेत्यांवरती हल्ले होत आहेत, तुमच्या ओबीसी नेत्यांवर काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. काय होत आहे? हल्ले होत आहेत. काही ओबीसी नेत्यांवरती हल्ले पण होत आहेत. कशासाठी? आम्ही कोणाला हल्ले करत नाही, ते का आमच्यावर हल्ले करतात? लक्ष्मण हाकेंवरती हल्ले झाले. हो बरोबर ना, तुम्ही का कशासाठी करता? आणि असे हल्ले झाले तर पोलिसांनी ताबडतोब निर्णय घ्यायला नको का? पाऊल उचलायला पाहिजे त्यांनी. सर, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे दोन्ही राष्ट्रवादीचा हात आहे असं काही वेळापूर्वी लक्ष्मण हाके यांनी स्टेटमेंट केले. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून सध्या भूमिका मांडताय, पण तुम्ही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहात, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? मी ओबीसीचा नेता म्हणून इथे बसलेलो आहे. मंत्रिमंडळात सुद्धा ओबीसीचा नेताच आहे. मी आमदार पण ओबीसीचा नेता म्हणून बसलेलो आहे. आज नाही 35 वर्षापासून बसतो आहे. पुढे काय? असं आहे ना, ते जर तिकडे मराठा म्हणून जाऊ शकतात तर मी सुद्धा ओबीसी म्हणून जे आहे त्या गोरगरिबांसाठी लढू शकतो. द्या आणखी द्या, 2, 10, 15, 25 वर्ष द्या. आमचं काहीच म्हणणं नाही हो. एक एक घर तपासा, द्या ना, कुठे निघते तिकडे द्या. आमचं काय म्हणणं नाही. आणि हे पण चेक करा म्हणावं, ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतली त्यांची सर्टिफिकेट रद्द सुद्धा करा, ते पण करा म्हणा. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज जो है बैठक संपन्न हुई, यहाँ पे क्या निर्णय लिए गए इस पूरी बैठक में? यहाँ जो है सारे ओबीसी के हमारे सारे जो अलग अलग घटक जो है, जैसे VJNT है और 374 जो सारी जो है जनजाति है, हमारे सारे जनजाति है, घुमंतु है, ये है वो सब कुछ है. तो ये सब जो है अलग अलग इन जो लोग मेरे यहाँ बैठे हैं, कई लोगों के अलग अलग जो है ओबीसी संस्था संगठन है और समता महात्मा फुले समता परिषद के हमारे सारे लोग, हम सारे यही जगह बैठे हैं और हमने जो विचार विमर्श किया कि आगे हम क्या करेंगे. तो ये तय हुआ है कि ओबीसी में पहले से जो है गैर कानूनी ढंग से, एक लफ्ज में गैर कानूनी ढंग से ओबीसी में किसी को भी जगह नहीं देना चाहिए. कदम कि जो कानून, जो हाईकोर्ट के जजमेंट्स है, सुप्रीम कोर्ट के जो निर्णय है, उनको देखा जाए, मंडल कमीशन को देखा जाए, कालेलकर कमीशन को देखा जाए. वो 2 कमीशन जो निकले, मंडल और उन्होंने भी नकारा है कि ये जो रूलिंग कम्युनिटी है, मराठा कम्युनिटी, वो बैकवर्ड नहीं है. यही सुप्रीम कोर्ट ने कहा. यही 4 यहाँ जो